हे बघ पोरी, मी तुझ्या स्वप्नांच्या अजिबात विरोधात नाहीये. मी जे आयुष्य जगले ते तुला जगावं लागू नये एवढंच वाटतं का मला. तू शहरात शिकायला जावंस यासाठी मी किती प्रयत्न केले तुला माहित नाही. अगं त्यासाठी मला आजपर्यंत तुझ्या वडिलांची बोलणी ऐकावी लागतात. हे तू तुझ्या डोळ्यांनी बघतेस ना. आजही तुझ्या वडिलांनी डोळे वर करून माझ्याकडे बघितलं तरी माझं अंग थरथर कापतं. आणि तरीही तू मला तुझं लग्न मोडायला सांगतेस. नाही, हे माझ्याने होणार नाही. माझ्यात ताकद नाही ग एवढी. मला माफ कर तू, खरंच मला माफ कर. काय काय म्हणालीस तू? तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करशील. ठीक आहे, कर, खुशाल कर. पण आधी मला मार आणि मग तुला काय करायचं ते तू कर. अगं हे असं करण्यासाठी मी तुला लहानाचं मोठं केलं, तुला शिकवलं, तुझ्या पाठीशी उभे राहिले. तू तुझ्या जीवाचं असं वाईट करावं म्हणून, हो ना? अगं तुला कळत कसं नाहीये? तू तुझ्या पायावर उभी राहिलीयस आता. तू तुझे निर्णय स्वतः घेऊ शकतेस. यासाठी तुला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाहीये. हे तू लक्षात घे. कळलं का तुला? तुझा निर्णय तू घ्यायचायस. माझं काय ग, आईचं काळीज आहे. मी कितीही नाही म्हटलं तरी तुला मदत करेनच. तुझ्या वडिलांचा मूड बघून मी या विषयावर नक्कीच त्यांच्याशी बोलेन. पण एक ध्यानात ठेव, लढावं तर तुलाच लागेल. मग आता लढायचं की स्वतःला संपवायचं हे तुझं तू ठरव.